नमस्कार. चला तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण कैरीचं लोणचं बनवणार आहे. तर त्यासाठी इथे 2 किलो कैरी आहे. तर ही कैरी जी आहे ती घरची कैरी आहे. माझ्या माहेरी असं छान कोकणी आंब्याचं झाड आहे. तर आमच्या वडिलांनी सर्व कैऱ्या ज्या होत्या त्या झाडाच्या सर्व उतरवल्या होत्या आणि बऱ्यापैकी सगळ्या विकल्या गेल्या होत्या. तर आता शेवटची 2 किलो कैरी जी होती ती मला माझ्या सासूबाईंनी लोणचं तसं पाठवलेलं होतं, पण मला माझ्या हातचं एकदा लोणचं करून बघायचं होतं येतं की नाही म्हणून. त्यासाठी मी 2 किलो कैरीचं लोणचं पहिल्यांदाच टाकणार आहे. तर 2 किलो कैरी घेतली, ती रात्रभर पाण्यात भिजत ठेवली, म्हणजे पाण्यात ठेवायची असते ती असं. त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्यातनं काढून पुसायची आणि कैरी कट करून घ्यायची. तर तसं माझ्याकडे अडकित्ता होता कैरीचा, पण मग तो केवढा काही चांगला नव्हता. त्यासाठी मी मग कैरी बाजारातून जाऊन कट करून आणली. कट करून आणल्यानंतर ती छान स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आणि पुसताना व्यवस्थित पुसायची, कारण त्या कैरीमध्ये जेव्हा कट केलेले असते त्यावेळेस एक कोय असते आतमधली. ती कोयचं एक काळा कलरचा असा एक पार्ट असतो पातळ असा, तो पण आपण स्वच्छ करून त्यातनं काढून घ्यायचा आणि ते कोळीचे जे बारीक बारीक कण असतात ते पण काढून घ्यायचे स्वच्छ, कारण ते जर लोणच्यात जर आले तर कैरीचं लोणचं जे असतं ते कडवट लागतं. त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ पुसून सर्व घ्यायच्या. या आता एक एक करून मी सर्व ज्या कैऱ्या होत्या त्या स्वच्छ सगळ्या पुसून घेत होती. आणि हे बघा, जसं तुम्हाला दाखवते व्हिडिओत, हा असा काळा पार्ट असतो, हा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या. आणि पुसून घेतल्यानंतर मग काय आपलं जसं आता प्रत्येक विदर्भात खानदेशी पद्धतीने असं लोणचं वेगळ्या प्रकारचं केलं जातं. तर काही काही ठिकाणी लोणचं जे कैरी कापल्या लगेच हळद लावून लगेच करतात. तर कोणी कोणी त्या छान उन्हामध्ये वाळवून अशा कैऱ्या करतात. बऱ्याच ठिकाणची पद्धती वेगवेगळी असते लोणचे बनवण्याची. तर आता मी इथं कैऱ्यांना 2 किलो कैरीचं प्रमाण होतं. तर त्याला मी म्हणजे सगळं अंदाजे मी सगळं घेतलेलं आहे. इतर वेळेस सगळं आपण जसं बऱ्याच जणी असतात त्या असं छान म्हणजे मोजून घेतात की 200 ग्रॅम मीठ, 200 ग्रॅम धने किंवा असे खडे मसाले वगैरे. तसं मी काही घेतलं नाही, कारण मला तसं कधी प्रमाण घेतलं तर पदार्थ माझा चुकून जातो. त्यामुळे मी जसं मला अंदाज येईल त्याप्रमाणे मी हे सगळं घेणार आहे. तरी तर मी साधारण 1-1.5 चमचा हळद होती ती छान कैऱ्यांना लावून घेतली आणि थोडंसं मीठ होतं, तर असं मीठ आणि हळद लावून छान अशा वाळवून घेतल्या मी. पंख्याखाली तुम्ही 2-3 तास त्या सुकवून घ्यायच्या, की जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी जे सुटतं ते सगळं सगळं सुकून जातं बो असं. आणि जेव्हा आपण त्या कैऱ्या पंख्याखाली सुकवून घेतो त्याच्यानंतर सुकल्यानंतर ती कैरी जी आहे ती अशी छान हाताला लावून बघायची असते. त्याच्यातलं पाणी पूर्ण खाली म्हणजे असं सुकल्या जातं किंवा त्या कॉटनच्या कपड्यावरती ते पूर्ण झिरपल्या जातं असं म्हणतात. तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर इथे मी अंदाजेप्रमाणे काळे मिरे, लसूण, दालचिनी, लवंग, तेल, बडीशोप, लाल तिखट घेतलेलं आहे आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे. तर असं सगळं प्रमाण घेतलेलं होतं मी. आता हे जे खडे मसाले असतात हे आपण घरात किंवा दुकानात म्हणा, ते पावसाळ्याचं वातावरण जेव्हा सुरू होतं त्यावेळेस हे पदार्थ असं ते सादळलेले होतात. तर मग हे थोडंसं असं आपण नॉर्मल याच्यावर गरम करून घ्यायचं. आता हे सगळे गरम करून घेतल्यानंतर मिक्सरला मी जाड बारीक वाटून घेतलं. बडीशोप पण त्याच्यात भाजून वगैरे घेतली, कोणी कोणी कच्चीच टाकतं, पण असो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. त्यानंतर इथे मीठ होतं, तर मीठ आधी ताटामध्ये आपण एका छान परातीमध्ये मीठ खाली पूर्ण पसरून घ्यायचं. त्यानंतर ही डाळ होती मोहरीची, तीसुद्धा नॉर्मल अशी मी गरम केलेली होती, कारण थोडीशी मला हाताला ती सादळल्यासारखी वाटत होती म्हणून. आणि त्यानंतर आपण बडीशोप जी भाजून आणि थोडीशी जाड बारीक दळून घेतली तीसुद्धा याच्यामध्ये टाकायची. आता चवीनुसार गूळ, बऱ्याच ठिकाणी खानदेशी पद्धतीमध्ये गूळ भरपूर प्रमाणामध्ये घालतात. तर प्रत्येकाची पद्धत असते आणि कोणाकोणाला आवडतं गूळ, कोणाकोणाला नाही आवडत. तर चवीनुसार मी फक्त थोडंसं गूळ घेतलेलं आहे. त्यानंतर इथे अख्खे खडे मसाले आपण जे भाजून आणि दळून घेतले होते ते सगळे त्याच्यावरती टाकून घ्यायचे. आणि लसूण जो आहे त्या लसणाला आपण नॉर्मल अशी फोडणी द्यायची.
फोडणी दिल्यानंतर तो लसूण जास्त काळा पण करायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही, असं तेलामध्ये छान तो फ्राय करून घ्यायचा आहे. आता इथे लसूण मी याच्यामध्ये टाकून दिलेला आहे. आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल जास्त गरम करायचं, पण थोडंसं थंड झाल्यानंतरच त्याच्यावरती आपण सगळं टाकणार आहोत. तर इथे मी थोडं थोडं करून सगळं तेल असं टाकून घेते आहे. आणि हे सगळं तेल आपण टाकल्यानंतर छान एकजीव पूर्ण असं मसाला पूर्ण एकजीव करून घ्यायचा, जेणेकरून सगळ्या मसाल्यापर्यंत ते तेल असं ते जातं आणि त्याला छान फोडणी अशी बसते. आता तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं लोणच्याच्या पूर्ण सामान जे आहे, म्हणजे त्याला ते खार म्हणतात, त्या खाराला खूप सुंदर कलर आलेला आहे. म्हणजे मला अपेक्षित नव्हतं इतकं सुंदर माझं लोणच्याला कलर आलेला आहे. त्यानंतर सर्व फोडी छानपैकी त्याच्यामध्ये टाकून पूर्ण छान अशा हलवून घ्यायच्या व्यवस्थित. झालेला आहे लोणच्याचा मसाला पण सुंदर झालेला आहे, रंग पण अप्रतिम आलेला आहे त्याला, मस्त छान. आणि पहिल्यांदा मी माझ्या हाताने असं एवढं छान लोणचं केलेलं आहे. तर चवीला कसं असेल माहित नाही, पण नक्कीच वासावरण असं वाटतंय की छानच झालं असेल. थोडंसं मीठ वगैरे कमी झालं असेल तर ठीक आहे, पण पहिल्याच वेळेस केलेलं आहे मी, तर कसं झालंय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं असेल तर मला ते पण सांगा. माझ्याकडनं काही पदार्थ वगैरे थोडंसं कमी मायनसमध्ये काही झालं असेल तर ते पण सगळ्यांनी सांगा. आणि माझ्या चॅनलवर सगळे नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे असे छान छान व्हिडिओज बघायचे असेल तर मला नक्की लाईक शेअर कमेंट्स करून सांगत जा. धन्यवाद.